नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण M3 चं युनिट नंबर 5 स्टार्ट करणार आहे. दॅट इज इंट्रोडक्शन टू दी फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता तुम्हाला कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स हे नवीन वाटेल ज्यांनी डिप्लोमा केलं नसेल. ठीक आहे. इव्हन दो डिप्लोमा मध्ये पण टॉपिक नव्हता कॉम्प्लेक्स व्हेरिएबलचा. ठीक आहे. तर तुम्हाला फंक्शन्स तर माहित आहेत. एक पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे एरिया आहे. एरिया रेक्टँगलचं घेतो बी इंटू डी. आता एरिया कशावर डिपेंड आहे रे? डायमेन्शन्स वर डिपेंड आहे. म्हणजे एरिया हे कशाचं फंक्शन झाला? बी आणि डी. ठीक आहे. समजा फंक्शनच्या व्हॅल्यूज चेंज झाले तर अमाउंट ऑफ क्वांटिटी ऑफ एरिया विल बी चेंज. ठीक आहे. म्हणजे हे फंक्शन ऑफ बीडी झालं हे. ठीक आहे. तसंच आपल्या केसमध्ये आता व्हेरिएबल्स तुम्हाला माहिती आहे एक्स वाय झेड व्हेरिएबल्स राहतात. इव्हन दो जे काही व्हेरिएबल तुम्हाला अज्युम करायचे पण जनरली आपण व्हेरिएबल्स कोणते घेतात मॅथ मध्ये एक्स वाय झेड घेतो. ठीक आहे. बट इन टर्म्स ऑफ कॉम्प्लेक्स दॅट इज कॉम्प्लेक्सिटी तुम्हाला इंट्रोड्यूस करावं लागेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आपण काय करू तिचं रिप्रेझेंटेशन बघून घेऊ. ठीक आहे. तर रिप्रेझेंटेशन कसं राहते ते एकदा बघून घेऊ. बघा आता झेड इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. झेड इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय वेर झेड इज द कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. ठीक आहे. झेड इज अ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. तर ह्या केसमध्ये बघा बेटा वेर याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. एक रिअल पार्ट म्हणतो, एक इमॅजिनरी पार्ट म्हणतो. तर एक्स ला काय म्हणायचं रे? एक्स ला म्हणायचं रिअल पार्ट. एक्स ला काय म्हणायचं? रिअल पार्ट. आज पूर्ण लेक्चर इंट्रोडक्शन वरच आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी प्रॉब्लेम स्टार्ट करणार. पहिले बेसिक्स क्लिअर करून घ्या. एकदा तुमच्या बेसिक्स क्लिअर झाले तर प्रॉब्लेम्स डाऊट्स येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तर रिअल पार्ट अँड वाय इज द इमॅजिनरी पार्ट. वाय इज द इमॅजिनरी पार्ट. लक्षात आलं? कस काय इमॅजिनरी पार्ट म्हणले? एक्स आणि वाय तर व्हेरिएबल आहेत बट वाय कस काय इमॅजिनरी झालेला आहे? कारण इथं इमॅजिनरी जे व्हॅल्यू आहे ते पॅरामीटर आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळं तर हे तुमचा इमॅजिनरी नंबर आहे. ठीक आहे. इमॅजिनरी नंबर जे की त्याची व्हॅल्यू किती राहतो? -1. आय ची किंमत किती राहणार? -1 राहणार आहे. लक्षात आलं का? तर हा झाला फर्स्ट इंट्रोडक्शन. ठीक आहे. चल नेक्स्ट. आता एक्स आणि वाय तुम्हाला माहित आहेत. एक्स आणि वाय हे कोणत्या फॉर्म मध्ये येतात? कार्टेशियन फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? कार्टेशियन फॉर्म मध्ये आपण इंट्रोड्यूस करू. लक्षात आलं? कार्टेशियन फॉर्म मध्ये आपण याला इंट्रोड्यूस करू. आता समजा हाच व्हॅल्यूज तुम्हाला कशामध्ये कशामध्ये इंट्रोड्यूस करायचं? समजा पोलार फॉर्म मध्ये इंट्रोड्यूस करायचं असं. ठीक आहे. पोलार फॉर्म मध्ये. ठीक आहे. पोलार फॉर्म मध्ये तुम्हाला या कार्टेशियनचं कन्व्हर्जन करायचं असेल तर झेड ची किंमत किती राहतो? ठीक आहे. झेड ची किंमत राहणार आहे आर ई टू दी पॉवर आय थिटा. झेड ची किंमत किती राहणार? आर ई टू दी पॉवर आय थिटा. आणि आपण ह्याला फर्दर आपण एक्सप्लेन करू शकतो दॅट इज ई टू दी पॉवर आय थिटाला. आणि हे कन्सेप्ट आहे तुमच्या M1 मध्ये. ठीक आहे. M1 मधला कन्सेप्ट आहे एक्सपोनेन्शियल टर्म जे आहेत त्याला आपण काय करतो? फॉर्म इन टर्म्स ऑफ अँगल्स आपण काय करतो याला रिप्रेझेंट करतो. बघा आता कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ऍक्च्युली हे M1 मध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला डी मोबियस थेरम असेल तर डी मोबियस थेरम मध्ये आपण ह्याला ह्या फॉर्म मध्ये इंट्रोड्यूस करतो. ठीक आहे. कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. लक्षात आलं का? कॉस थिटा प्लस आय साइन थिटा म्हणजे इथं आर कॉस थिटा प्लस आय साइन आय आर साइन थिटा हे तुमच्या फायनल रिझल्ट हे तुमच्या फायनल रिझल्ट राहणार आहे. लक्षात आलं का बेटा? चला आता नेक्स्ट. ठीक आहे. आता बघा ह्याचा समजा तुम्हाला किंमत म्हणजे पोलार फॉर्मचं किंमत हे कोणता फॉर्म झाला रे? पोलार फॉर्म झाला. करेक्ट आहे का? पोलार फॉर्म आहे. तर पोलार फॉर्मचा कार्टेशियन फॉर्म मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज घ्यायचे असेल बघा कधी कधी एक्झाम्स मध्ये पोलार
पोलार टू कार्टेशियन फॉर्म तुम्हाला काय करतात विचारतात. ठीक आहे. तर हे पण तुम्हाला काय पाहिजे माहित पाहिजे. ठीक आहे ना. चलो. तर बघा आर ची किंमत जी आहे त्या आर ची किंमत किती राहते अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. काय राहतो आर ची किंमत अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे काय झालं तुमचा पोलर फॉर्मचं व्हॅल्यू कार्टेशियन्स मध्ये आलेलं आहे. वेअर आर म्हणजे काय राहतो आर म्हणजे राहतो मॉड्युलस. काय राहतो मॉड्युलस और मॅग्निट्यूड. मॉड्युलस और मॅग्निट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल किंवा नंबर म्हणू शकता ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे नंबर पण यूज करू शकता वर्ड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड. ठीक आहे इथं कॉम्प्लेक्स नंबर काय झालं रे झेड झालेला आहे. कॉम्प्लेक्स नंबर काय झेड. ठीक आहे तर इथं झेड ला काय करायचं कॉम्प्लेक्स व्हेरिएबल किंवा नंबर म्हणून सांगायचं. कॉम्प्लेक्स व्हेरिएबल किंवा नंबर म्हणून त्याला बोलवायचा. ठीक आहे लक्षात आलं का. चलो आता त्याच्यानंतर नेक्स्ट समजा तुम्हाला थीटा दॅट इज अँगल काढायचा असेल पोलर फॉर्मचा इन टर्म्स ऑफ कार्टेशियन. मग याची किंमत येतो रे टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. काय राहतो टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. आणि ह्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो याला अँगलला दॅट इज अँप्लिट्यूड. ठीक आहे तर हे थीटाला काय म्हणायचं अँप्लिट्यूड और त्याला अजून एक नाव आहे आर्ग्युमेंट. ठीक आहे आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात आलं का आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर दॅट इज नंबर काय आपल्याला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर काय आपल्याकडं कार्टेशियन फॉर्म मधला दॅट इज झेड विल बी युअर नंबर. लक्षात आलं का इथपर्यंत काय डाऊट. बघा हा कार्टेशियन फॉर्म आहेत आणि हा पोलर फॉर्म आहे. त्या दोन फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण की प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला या कन्सेप्ट यूज करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट किंवा प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं आहे. ओके चला आता नेक्स्ट पार्ट आपण एक्सप्लेन करतो तुम्हाला. चल आता नवीन एक फंक्शन आहे बेटा ते एकदा आपण बघून घेऊ दॅट इज अनालिटिक फंक्शन. कोणतं फंक्शन अनालिटिक फंक्शन. ठीक आहे चल तर अनालिटिक फंक्शन कारण की एक्झाम मध्ये याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारतात. ठीक आहे आता हा कॉम्प्लेक्स नंबर मधला फंक्शन आहे दॅट इज अनालिटिक फंक्शन. ठीक आहे तर याचं रिप्रेझेंटेशन राहतो मित्रांनो दॅट इज डब्ल्यू इक्वल्स टू एफ ऑफ झेड. डब्ल्यू इक्वल्स टू काय एफ ऑफ झेड. जसं आपण कॉम्प्लेक्स नंबर इन टर्म्स ऑफ कार्टेशियन यूज म्हणजे कार्टेशियन एक्सप्लेन केलेला होता तर इथं अनालिटिक फंक्शन कशाच्या फॉर्म मध्ये डब्ल्यूच्या फॉर्म मध्ये राहतो आणि ते फंक्शन ऑफ एफ ऑफ झेड आहे. दॅट इज याला फर्दर आपण यू प्लस आय व्ही पण म्हणू शकतो. ठीक आहे याला आपण फर्दर काय म्हणू शकतो यू प्लस आय व्ही पण म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर याला फर्दर एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये पण आपण काय करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. हे कशासाठी लागेल आपल्याला कंपॅरिझन कारण की यू आणि व्ही च्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतात इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय. तर हे तुम्हाला सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ठीक आहे तर हे अनालिटिक फंक्शन कशाने डिनोट करायचं एफ ऑफ झेड इक्वल्स टू यू प्लस आय व्ही. ठीक आहे तर इथं यू तुमचा काय झालं रिअल पार्ट झाला. यू काय झाला रिअल पार्ट झालं आणि व्ही काय झालं इमॅजिनरी पार्ट. बट यू चा समजा तुम्हाला कॉन्जुगेट काढायचा असेल कॉन्जुगेट हार्मोनिक फंक्शन काढायचं असेल कॉन्जुगेट हार्मोनिक. ठीक आहे कॉन्जुगेट किंवा कॉन्जुगेट हार्मोनिक फंक्शन तुम्हाला काढायचं असेल तर यू चं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल व्हीच्या फॉर्म मध्ये. म्हणजे यू वरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो इमॅजिनरी पार्ट व्ही व्हॅल्यू काढू शकतो. त्याला आपण काय म्हणतो यू वरून व्ही काढायचं असेल तर त्याला कॉन्जुगेट हार्मोनिक म्हणायचं. ठीक आहे किंवा तुम्ही कॉन्जुगेट ऑफ. ठीक आहे तर इथं बघा कॉन्जुगेट ऑफ यू हे काय राहणार तुमचा इथं हे लिहिलं तरी चालतंय एवढं आठवण ठेवलं तरी चालतंय. कॉन्जुगेट ऑफ यू काय राहणार इज व्ही. कॉन्जुगेट ऑफ यू काय राहणार दॅट इज व्ही राहणार आहे. लक्षात आलं का रे चलो तर हा झाला तुमचा अनॅलिटिक फंक्शन. आता लास्ट फंक्शन जे की तुम्हाला लागणार आहे दॅट इज
हार्मोनिक फंक्शन, हार्मोनिक फंक्शन. ठीक आहे. तर एक काम करू, आपण एक कंडिशन इथं लिहायचं होतं, इम्पॉर्टंट कंडिशन. आणि समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक फंक्शन दिलं असेल, ठीक आहे. तर फंक्शन दिलं असेल आणि त्याला चेक करायचं आहे वेदर द फंक्शन इज अनॅलिटिक ऑर नॉट. तर ते कशावरून ठरते बेटा? ते ठरते तुमचा सीआर इक्वेशन. ठीक आहे. ते कशावरून ठरते? सीआर इक्वेशन्स वरून ठरतात. आणि सीआर ला काय म्हणतो रे? कॉची रेहमन्स इक्वेशन. रेमन्स इक्वेशन्स. कॉची रेहमन्स इक्वेशन्स आपण म्हणतो, त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणायचं? सीआर. कधीही मी सीआर वर्ड यूज केलं तर त्याचा फुल फॉर्म काय राहणार? कॉचीज रेमन्स इक्वेशन. ओके. चलो, तर ह्याचं बघा रिप्रेझेंटेशन काय राहतो? डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू डो व्ही बाय डो वाय. आणि डो यू बाय डो वाय इक्वल्स टू मायनस डो व्ही बाय डो एक्स. तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला काय करायचे? प्रूफ करायचे आहेत. समजा एक पर्टिक्युलर फंक्शन एफ ऑफ झेड किंवा यू आणि व्ही च्या फॉर्म मध्ये दिलेला असेल, ठीक आहे. त्याला आपण कंपॅरिझन करून एक्स पार्ट वेगळा करतो किंवा यू पार्ट वेगळा करतो आणि व्ही पार्ट, त्यांचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय. तर ह्याच्या व्हॅल्यू समजा इक्वल आलेत या अमाऊंटच्या बरोबर, मग गिवन फंक्शन विल बी this the condition for the function to be analytic. To be analytic. Function to be analytic. लक्षात ठेवा. तर त्याच्यासाठी आपण कोणतं इक्वेशन घेतो? दॅट इज सीआर इक्वेशन. कोणतं इक्वेशन घ्यायचं बेटा? सीआर इक्वेशन घ्यायचं आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. ठीक आहे. सीआर इक्वेशन्स आपण काय करतो? हे यूज करतो. ठीक आहे. आता असंच अनालिटिक फंक्शनच्या पॅरलली तुम्हाला हार्मोनिक फंक्शन भेटणार आहे. ते एकदा आपण बघून घेऊ. ओके. चल, नेक्स्ट स्लाइड मध्ये जाऊ. आता नेक्स्ट काय? हार्मोनिक फंक्शन. तर याच्या अगोदर मला अजून एक पॉइंट इथं डिस्कशन करायचं होतं. हे तर झालं एक्स वाय कार्टेशियन फॉर्म मध्ये. बघा ना, एक्स वाय कशा कोणत्या फॉर्म मध्ये राहतो? कार्टेशियन फॉर्म मध्ये राहतो. समजा सर पोलार फॉर्म मध्ये दिलं तर, ठीक आहे. पोलार फॉर्म मध्ये दिला तरी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बघा, पोलार फॉर्म विचारलं तर एक्स आणि वाय इन टर्म्स ऑफ तुम्ही काय काढू शकता? आर आणि थीटा काढू शकता. बरोबर ना? एक्स वाय दिलं तर आर आणि थीटाच्या फॉर्म मध्ये करून तुम्ही काय करू शकता? त्या कार्टेशियन फॉर्मला कशामध्ये कन्वर्ट करू शकता रे? पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. तर रेमन्स इक्वेशन पोलार फॉर्म मध्ये पण इम्पॉर्टंट आहे. हे झालं तुमचं कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म झालं. आणि समजा पोलार फॉर्म मध्ये विचारला, जे कंडिशन तुम्हाला सॅटिस्फाय करायचं असेल गिवन फंक्शन अनालिटिक, तर तिथं काय यूज करायचं? डो यू बाय डो आर. ठीक आहे. तर मला बघू द्या इक्वेशन्स. ठीक आहे. तर डो, हा, डो यू बाय डो आर इक्वल्स टू 1/r डो व्ही बाय डो थीटा. अँड अजून एक इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय केलं पाहिजे, दॅट इज डो व्ही बाय डो आर इक्वल्स टू -1/r डो यू बाय डो थीटा. डो यू बाय डो थीटा. हे झाले तुमच्या कशाच्या रे? इन टर्म्स ऑफ कार्टेशियन फॉर्म आपण काय लिहिलं याचे? सीआर इक्वेशन्स लिहिलेले आहे. ठीक आहे. तर हा झाला पोलर फॉर्म, हा झाला कार्टेशियन फॉर्म. गिवन फंक्शन टू बी अनालिटिक करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी कोणता इक्वेशन सॅटिस्फाय केला पाहिजे? दॅट इज सीआर इक्वेशन सॅटिस्फाय केला पाहिजे, तरच फंक्शन हे काय होणार? अनालिटिक फंक्शन होणार. लक्षात आलं का रे? अनालिटिक फंक्शन होणार आहे. ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज हार्मोनिक फंक्शन. ठीक आहे. आता हार्मोनिक गिवन फंक्शन टू बी हार्मोनिक म्हणला
ठीक आहे. असं विचारते ना, एक फंक्शन देते आणि त्याला चेक करा म्हणते हार्मोनिक आहे की नाही. ते कसं करायचं? जसं सीआर इक्वेशन होता फॉर एनालिटिक फंक्शन, तर इथं लॅपलास इक्वेशन राहील कशासाठी? फॉर हार्मोनिक फंक्शन. कंडिशन कंडिशन फॉर द फंक्शन टू बी हार्मोनिक, फॉर द फंक्शन टू बी हार्मोनिक. ठीक आहे. तर इट शुड satisfies it should satisfies which equation? लॅपलास इक्वेशन. कोणता? लॅपलास इक्वेशन. आता तुम्ही लॅपलास इक्वेशन आय थिंक फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पण घेतला होता. स्ट्रीम फंक्शन्स, ठीक आहे. स्ट्रीम फंक्शन किंवा वेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन्स मध्ये आपण यूज केलं होतं लॅपलास इक्वेशन फॉर फ्लो टू बी रोटेशनल और इरोटेशनल, असा कन्सेप्ट होता फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण यूज केला होता ते कन्सेप्ट, बरोबर ना? ठीक आहे. चलो नेक्स्ट काय बघा, आता लॅपलास इक्वेशन काय? डो स्क्वेअर यू डिवायडेड बाय डो एक्स स्क्वेअर प्लस डो स्क्वेअर यू डिवायडेड बाय डो वाय स्क्वेअर इक्वल्स टू, ठीक आहे, 0. इक्वल्स टू काय राहायला पाहिजे? ते 0 राहायला पाहिजे. ठीक आहे. तर डो स्क्वेअर यू डिवायडेड बाय डो एक्स स्क्वेअर प्लस डो स्क्वेअर यू डिवायडेड बाय डो वाय स्क्वेअर शुड बी 0. ठीक आहे. तर ह्या समजा डबल पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू समजा सम त्यांचा 0 आला, तर ते गिवन फंक्शन कशामध्ये राहणार आहे? कशामध्ये रे? हार्मोनिक फंक्शन्स मध्ये राहणार आहे. लक्षात आलं? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्या व्हॅल्यूज वरून, ठीक आहे, या व्हॅल्यूज वरून तुम्हाला कशाच्या समजा अनॅलिटिक फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल, ठीक आहे, तर अनॅलिटिक फंक्शन जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये राहतो? एफ ऑफ झेडच्या फॉर्म मध्ये राहतो. करेक्ट आहे. तर गिवन व्हॅल्यूज, ठीक आहे, तर एक काम करा तुम्ही, एक काम करा, तर एफ ऑफ झेड तुम्हाला पाहिजे असतील, ठीक आहे, फॉर द गिवन फंक्शन पूर्ण व्हॅल्यू समजा एफ ऑफ झेड म्हणजे फंक्शन ऑफ झेड तुम्हाला पाहिजे असतील, तिथं एक मिलेन्स थॉम्पसन्स मेथड आपण यूज करतो. ठीक आहे. तिथं कोणतं मेथड यूज करणार आहे? मिलेन थॉम्पसन्स मेथड यूज करणार आहे. ठीक आहे. फंक्शन समजा तुम्हाला एफ ऑफ झेड मध्ये पाहिजे असेल, तिथं आपण कोणता मेथड यूज करतो? मिलेन थॉम्पसन्स मेथड यूज करतो. ठीक आहे. समजा कार्टेशियन फॉर्म असेल, तर तिथं डायरेक्टली काय करायचं? पुट x equals to 0, sorry, x equals to z and y equals to 0. x equals to z and y equals to 0. आणि समजा पोलार फॉर्म असेल तर तिथं काय करायचं? पुट r equals to z and theta equals to काय राहणार? 0. r equals to z and theta equals to 0 राहणार आहे. लक्षात आलं का? तर समजा पोलार फॉर्म असेल तर x equals to z and y equals to 0 and कार्टेशियन फॉर्म असेल तर r equals to z and theta equals to 0. तर फंक्शन तुम्हाला f ऑफ z च्या फॉर्म मध्ये पाहिजे असेल, कोणतंही फंक्शन राहू द्या, अनालिटिक राहू द्या, हार्मोनिक राहू द्या, तर एफ ऑफ झेडच्या फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला कोणता मेथड यूज करावं लागते? तिथं मिलेन थॉम्पसन्स मेथड यूज करावं लागते. लक्षात आलं का? मिलेन थॉम्पसन्स मेथड तुम्हाला यूज करावं लागणार आहे. ओके. चला आता एक अजून एक कन्सेप्ट सांगायचंय. चला आता फॉर एक्झाम्पल ठीक आहे, तर यू दिलेला आहे, तर व्ही काढायचा असेल किंवा व्ही दिलेला असेल आणि तुम्हाला यू काढायचा असेल, तर तुम्हाला तिथं कन्सेप्ट ऑफ टोटल डेरिव्हेटिव्ह, कन्सेप्ट ऑफ टोटल
डेरिव्हेटिव्ह यूज करावं लागेल. दॅट इज du इक्वल्स टू डो यू बाय डो एक्स इंटू कॅपिटल dx प्लस डो यू बाय डो v सॉरी डो यू बाय डो y इंटू कॅपिटल dy. ठीक आहे, कॅपिटल dy. तर हे तुम्हाला सर आपल्याकडे डो यू कारण की आपल्याकडे कोणतं फंक्शन दिलंय, दॅट इज इमॅजिनरी पार्ट दिलेला आहे. इमॅजिनरी पार्टच्या व्हॅल्यूज डो व्ही बाय डो एक्स आणि डो व्ही बाय डो वाय काढू शकतो, पण डो यू बाय डो एक्स आणि डो व्ही बाय डो वाय जे आहे ते कसं काढणार आहे सर? तर इथं तुम्हाला फर्दर ह्याला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, डो व्ही बाय डो वाय दॅट इज dx मायनस डो व्ही बाय डो एक्स इंटू dy. हे कुठून आलं? हे आलेले आहेत सीआर इक्वेशन. हे आलेत कशावरून? सीआर इक्वेशन वरून आपण यूज करू शकतो ह्या व्हॅल्यूज. ठीक आहे, तर प्रिव्हियसली तुम्हाला म्हणलं होतं सीआर इक्वेशनचा महत्व बघा, डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू डो व्ही बाय डो वाय कन्वर्ट करू शकतो आणि डो यू बाय डो वाय ला मायनस डो व्ही बाय डो एक्स कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं? आणि त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला कॉन्सेप्ट यूज करावा लागेल, दॅट इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. कोणता कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट ऑफ exact differential इक्वेशन. कॉन्सेप्ट ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही आय थिंक M2 मध्ये नाही M1 मध्ये शिकला असेल. डिफरन्शियल इक्वेशन्स मध्ये त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स मध्ये होता हा वाला पार्ट. ठीक आहे, आय स्कीम आय थिंक प्रोबॅबली आय स्कीम आणि के स्कीम मध्ये पण, आय स्कीम मध्ये पण होता, के स्कीमचं माहित नाही मला. ठीक आहे, तर के स्कीम मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही रीड केला असेल, आय स्कीमचे आहेत ना तुम्ही, हा ठीक आहे, आय स्कीमचे आहेत म्हणजे कंपल्सरी हा झाला असेल तुम्हाला कन्सेप्ट. ठीक आहे, तर बघा लक्षात ठेवा आय स्कीम मध्येच होता हा कन्सेप्ट, दॅट इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागल, यू इक्वल्स टू, ठीक आहे, यू इक्वल्स टू काय करणार, इंटिग्रेशन. तर हा काय झाला रे, हा झाला तुमचा यम आणि हा काय झाला तुमचा यन. ठीक आहे, तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म राहतो एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल्स टू झिरो. एन डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल्स टू झिरो. तर बघा इथं यम त्या व्हॅल्यूला डो व्ही बाय डो वाय ला मी काय म्हणतो, यम म्हणतो, बट इथं आपण ह्याच फॉर्म मध्ये लिहू ज्या फॉर्म मध्ये आहे, तुम्हाला कन्फ्युजन नको. ठीक आहे, मायनस इंटिग्रेशन प्लस मायनस इंटिग्रेशन मायनस डो व्ही बाय डो एक्स इंटू डी वाय. तर इथं लिहावं लागल वाय कॉन्स्टंट आणि इथं टर्म्स नॉट कंटेनिंग एक्स. समजा त्या फंक्शन मध्ये एक्स दिसला की त्याचा व्हॅल्यू झिरो होणार आणि तो वाय कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, हा तर झाला कशाचा, हा समजा व्ही वरून आपण यू काढला, व्ही वरून काय काढला आपण, यू काढलेला आहे. ठीक आहे, आता सेम समजा तुम्हाला हे फर्स्ट झाला, आता सेम समजा तुम्हाला यू वरून व्ही काढायचा असेल, सेम यूज करावं लागेल कन्सेप्ट ऑफ टोटल डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डीव्ही इक्वल्स टू डो व्ही बाय डो एक्स इंटू डीएक्स प्लस डो व्ही बाय डो वाय इंटू डी वाय. ठीक आहे, याला फर्दर आपण सीआर इक्वेशन यूज करून आपण काय कन्वर्ट करू शकतो, याला मायनस डो यू बाय डो वाय इंटू डीएक्स, ठीक आहे, प्लस डो यू बाय डो एक्स इंटू डी वाय कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ एक्स ई डी ई, म्हणजे काय, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन यूज करून आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो त्याला. ठीक आहे, तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन यूज करून आपण कन्वर्ट करू शकतो व्ही मध्ये, आणि व्ही चं इक्वेशन आहे इंटिग्रेशन मायनस डो यू बाय डो वाय डीएक्स प्लस इंटिग्रेशन डो यू बाय डो एक्स डी वाय. तर इथं एक्स कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे, एक्स काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. आणि जसं मी इथं बघा ह्याचं रिप्लिकाच आहे. ठीक आहे,
तर यू असेल तर वाय कॉन्स्टंट, व्ही असेल तर एक्स कॉन्स्टंट आणि त्याचा अपोजिट काय राहणार दुसऱ्या टर्म दॅट इज टर्म्स नॉट कंटेनिंग नॉट कंटेनिंग काय राहील रे नॉट कंटेनिंग इथं एक्स लिहिला तर इथं काय लिहायचं रे वाय लिहायचं आहे ठीक आहे तर बघा यू आणि व्ही एकमेकावर डिपेंडेंट आहेत यू वरून व्ही काढू शकतो व्ही वरून यू काढू शकतो युझिंग कॉन्सेप्ट ऑफ टोटल डेरिव्हेटिव्ह अँड एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन या दोन कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या ह्याच्यावरच पूर्ण आपलं चॅप्टर डिपेंडेंट आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही काय करायचं या व्हिडिओ थ्रू लिहून घ्यायचं तुमच्या नोटबुक मध्ये लिहा आणि त्याला रीड करून घ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी प्रॉब्लेम स्टार्ट करणार डायरेक्टली या कन्सेप्ट वर हार्मोनिक अनालिटिक फंक्शन ठीक आहे आणि तुमचं कॉन्जुगेट आणि तुम्हाला सांगितलं तर व्ही यू इज द कॉन्जुगेट ऑफ व्ही आणि इथं व्ही इज द कॉन्जुगेट ऑफ यू समजा कॉन्जुगेट विचारलं तर तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि त्या कन्वर्जन साठी कन्सेप्ट ऑफ टोटल डेरिव्हेटिव्ह अँड एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्स तुम्हाला यूज करून त्याला कन्वर्ट करायचं कॉन्जुगेट त्याच्या काढायचे आहेत ठीक आहे तर आज आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करू नेक्स्ट व्हिडिओज मध्ये मी काय करणार तुमच्या प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहे बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत मी स्टार्ट करणार आहे ठीक आहे चला थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ